अरे कसं काय आला आतमध्ये? आई आता कुठं काय सापडलं? ओ माय गॉड, ये रूम में कैसे आ गया बे? गॉड म्हणजे मला असं वाटलं की नाही का नाही बघावं कॅमेरा, म्हणून मी तो चालू केला आणि तो माकड रूम मध्ये येऊन तिथं नाही का रूम मध्ये चेक करत होते ते खायला काय काय आहे. हे काय शॉपिंग करून आणलंय? ह्या पोरांना मी सगळ्यांना A to Z सगळ्यांना धोती वगैरे आणलं तर लास्ट टाइम घरीच ठेवून आलं आणि आता परत नवीन शॉपिंग केली. जशी ही भाऊबंदी जेवायला बसली तशी ती भाऊबंदी क्रिकेट वाकून बघायला लागली. तर मित्रांनो साऊथ इंडियन लुक करून नाही का आम्ही लोक आता दर्शनासाठी निघालं. माऊली अण्णा, भारत अण्णा, पाळू अण्णा आणि मी नाम्मा अण्णा पूर्ण 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 पूर्ण. आमच्या रूमच्या बाहेरनं तिरुपतीचा लुक हा असा दिसतोय. आपल्याला तिकडे जायचंय दर्शनासाठी, तिकडे मंदिर आहे. आणि हा रूम मधला प्रत्येक साऊथ इंडियनचा लुक आहे. यांना रूमच्या बाहेर बघण्याचे फोटो काढत आपण डायरेक्ट पटकन फोटो काढतो. तर हा आमच्या ग्रुपचा लाफिंग बुद्धा आहे. याच्या आशीर्वादाने आमचा ग्रुप हसत खेळत राहतो. असंच करतोय. हात जोडा लाफिंग बुद्धा. व्हेरी गुड. लाफिंग बुद्धा आशीर्वाद दे. करंगळी एकामेकांना चिटका लाफिंग बुद्धा. व्हेरी गुड. तर मित्रांनो इथे जर तुम्ही पाहाल ना, हे जे इथे आहे हा टायमिंग आहे दर्शनाचा. तर आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे. नवरा काय माळणार नाही, आपलं माझं मी माळून घेते. अरे घेऊन दिला ना. हो ना. दहा पाऊण तास फोटो सेशन केल्यानंतर फायनली आम्ही जागा एक सोडलेली आहे आणि इथनं आपण आता मंदिराकडे जाणार. तर मित्रांनो सांगितलेले लोक ऐकत नाहीत. आता पुन्हा शॉपिंग सुरू झाली आहे. त्यांना सांगितलं होतं व्हाईट शर्ट घेऊन या म्हणून. कुठला आहे? 42 बेड जे ना 44 लगेगा. फायनली या माणसाची शॉपिंग झालेली. लुक गुड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मित्रांनो आतमध्ये जर पाहिलं तर अख्खा शॉपिंग मॉल आहे. तर इकडे जर सगळ्यात छान काही मिळत असेल तर बँगल्स मिळतात. ये जो पीस है ना ये निकालो, वो निकालो और सेम ये मोर वाला ही देखो. डिजाइन फिर से वो डिजाइन में दिक्कत नहीं है. तर मित्रांनो इकडे काय माहिती का की मी कधीही मोबाईल घेऊन आले नव्हते, कारण मोबाईल रूमवरती सोडूनच आम्ही दर्शनासाठी नेहमी इथं आलेलो. यावेळेस मी मोबाईल गोप्रो घेऊन आले कारण मला व्हिडिओ शूट काढायचा होता. तर इथे आल्यानंतर आपण ज्या दर्शनाच्या लाईनला लागतो तर तिथं हे मोबाईल आणि गोप्रो तुम्हाला जमा करायचे आणि जिथनं तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडता तिकडंच ते डिपॉझिट केलं जातं. इकडनं ती बॅग तिकडे पाठवली जाते आणि तिकडे जाऊन ते जमा केली जाते आणि मग ती तिकडे तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे दर्शनाच्या लाईनला लागताना मोबाईल कुठे ठेवायचा हा प्रश्न जर असेल तुम्हाला तर बालाजीला येताना तुम्ही ज्यावेळेस दर्शनाच्या लाईनला लागसाल त्यावेळेस तुम्ही तिथे द्यायचं. ती बॅग तुम्हाला डिपॉझिट काउंटरवरती दिली जाईल आणि ती आहे स्पेशल एंट्री आणि तिथून आपली एंट्री होईल. इथून एंट्री केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर 8 वाजता तुमचं दर्शनाचा टायमिंग आहे तर नाही का तुम्हाला वेट करायला लागेल आतमध्ये जाऊन. आम्हाला ज्याने सांगितलं त्याने असं आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 8 वाजता जरी दर्शन असेल तरी तुम्ही
4 वाजता वगैरे आतमध्ये जाऊ शकता, तर त्या हिशोबाने आम्ही आतमध्ये आलो होतो. पण जर तुमचं दर्शन 8ला असेल तर किंवा कुठलाही टायमिंग असेल पासवरती, तर त्या हिशोबाने या आतमध्ये. नाही तर खूप वेळ आतमध्ये वेटिंग करावं लागतं. मोबाईल आणणार असाल तर मोबाईल आणखीन आपल्या घेतले गेलेले नाही आहेत. तो खूप आतमध्ये गेल्यावर ते मोबाईल घेतील आपल्याकडनं आणि मग ते सगळं पाठवतील. जोपर्यंत ते घेत नाही तोपर्यंत आपलं शूट चालू होणार. तिकडच्या साईडने जर तुम्ही पाहिलं ते जर दिसतंय तर तिकडनं दर्शन फ्री लाईन आहे समोर आणि ते एका रूममध्ये मस्त कोंडून टाकतात. मॅक्सिमम 24 तास खाणं पिणं सगळं काही आतमध्ये असतं. मग तुम्हाला 24 तास आतमध्ये कोंडतात ते. सो सगळ्या सुविधा असतात आतमध्ये. जे फ्रीवाले आहेत 300वाले त्याच दिवशी लगेच दर्शन होतं. 1000वाल्याचं त्याही भागापेक्षा फास्ट दर्शन होतं. तर अशी दर्शनाची इथं प्रोसेस आहे. तर इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि इकडनं आपण एंट्री केली आहे. आता काउंटरला तुमचा मोबाईल्स आणि आता GoPro आपण इथे जमा करायचे आहे आणि मग ते इथनं आता हे सगळं आपण इथं जमा करणार आहे. हे आपण तिथे जे मगाशी पाहायला गेलो होतो की तिथे जमा करायचं, ते आऊट जिथं होणार आपण दर्शन करताना, तर तिथं नेऊन आपण हे मोबाईल ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, हे आहे डिलिव्हरी काउंटर जिथनं आपल्याला आपले मोबाईल्स मिळाले. आणि आता मोबाईल घेऊन आपण पुन्हा मंदिराकडे जाणार आहेत, कारण आपल्याला थोडा शूट घ्यायचं आणि आपल्याला थोडे फोटो पण काढायचे. हे एक ठिकाण आहे तिरुपती बालाजी. म्हणजे या ठिकाणी आहे ना, येण्यासाठी कमीत कमी 18 तासाचा प्रवास करून आम्ही चाललेलो आहे. ज्यावेळेस आम्ही रेणीगुंडा या ठिकाणी पोहोचलो, त्यानंतर एक 40 किलोमीटर अंतराच्या नंतर आम्ही तिरुपतीला पोहोचलो आणि तिरुपतीहून तिरुमलाला आलो. आणि तब्बल दर्शन घेण्यासाठी आम्ही 4 वाजता रांगेत लागलेलो आहे आणि 4 वाजल्यापासून 8 वाजता परत आमचं दर्शन घडून लाडूचा प्रसाद घेऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहेत. हे सुटकेचा निश्वास घेतलेला आहे की तिरुपती बालाजीचं दर्शन हे सुपरिस्थितीमध्ये झालं आणि त्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होत आहे. मी इथून घेऊन चाललोय ते स्वच्छतेचं प्रतीक म्हणजे बालाजी. एवढी गोष्ट आम्ही इथून चाललो. धन्यवाद. तर मित्रांनो, दर्शन झालं आणि आम्ही पुन्हा मंदिराकडे आलो. माझ्या मागे बघू शकतो खूप सगळी लोक जमलेली आहेत. माझ्या बॅकला मंदिर आहे. तर मित्रांनो, फ्राईड राईस मागवला होता, डाळ मागवली आहे आणि चपाती मागवली आहे. फायनली जेवायला बसलो आम्ही आणि आम्हाला इकडे एक महाराष्ट्रीयन बाई मिळाली. आम्हाला नाही का मराठीमध्ये सगळं सांगितलं इकडे काय काय जेवायला चांगलं होतं. सो जे जे मिळालं ते आम्ही खातो. तर मित्रांनो, आता आलो रूमवरती. आता झोपणार आणि उद्या सकाळी आपण वरची सगळी मंदिरं फिरणार. सो गुड नाईट.